तो हॅलो गाईस, स्वागत आहे आपला आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग सुरू करतोय दुकानवरती, कारण की आज एक कस्टमर गावातलाच आहे, त्यांचा गहू काढून द्यायचा आहे. त्याच्यामुळं आम्ही आता सध्या दुकानावरती आले नाही, अजून कस्टमर येते गहू घेऊन, त्यांचा गहू काढायचा आहे. त्याच्यामुळं मी आता आलेलो आहे. आंघोळ केलेली नाही, घरी गेल्यावर करू आंघोळ. कालचा ब्लॉग याच्यामुळे नाही आला काही, कारण की मला काल कुत्रं चावलं होतं. त्याच्यामुळं आम्ही दवाखान्यात गेलो होतो. तर मग दवाखान्यात त्याच्यावरच उशीर झाला, आणि काल गाडीचं काम होतं, दिवसभर मी तिडत होतो गाडीवरती. तर मग कालचा ब्लॉग आला नाही काही, सॉरी काय त्यासाठी. तर आज दुकानवरती गहू काढायचा एक कस्टमरचा, तर गहू काढू आणि मग जाऊ. सो गाईस, तर आज काका कुठं बाहेर गेलेले कामात दुसऱ्या शेतात, तर त्याच्यामुळं आज गायला चारा पाणी करणं आपल्याकडे. तर आता मी एकटाच आलेलो आहे शेतात चारा पाणी करायला, कारण की यश दुकानवरती, मम्मी सिल्लोडला गेले, पप्पा पण गेलेले सिल्लोडला. तसं मम्मी पप्पा येते, म्हणजे पप्पा येते शेतात, मम्मी नाही येत. तर आता मी एकटा चाललेलो आहे शेतात. वांदरे बी आलेले, म्हणजे वांदरे माहिती तुम्हाला. तर आता वांदरे पण आलेले शेतात. तर वांदरे ते बघू, त्यांना हाकलो कुठेतरी, कारण की आपण शेतात लावलेले हरभरा, गहू आणि भाजीपाला पण लावलेलं आहे. ते वांदरे जे येतात ते नुसतं वर मारून घेतात, म्हणजे वर मारतात, म्हणजे फक्त पानं तोडून खातं त्याचं. तर त्यांना पानं खाऊ नये म्हणून आपण त्यांना तिकडून हाकलो दुसऱ्या ठिकाणी. तर बघू किती आलेले काय आलेले, कारण की आपलं नुकसान नको व्हायला त्याच्यामुळं. तर चला जाऊया शेतात आणि त्यांना हाकलूया. आणि ते जिथे आपल्या समोर शेत दिसणार नाही काय, खूप दूर दिसतं त्याच्यामध्ये. आणि आपलं झूमिंगची कॅमेरा क्वालिटी तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळं आपल्याला जवळ गेल्याशिवाय काही दिसणार नाही. तर चला, सोबत ऊस आणलेला आहे, ऊस खाऊ आणि येऊ दोन शहरातून. त्या शहरात जाऊ आणि मग बघू काय करायचं काय नाही. चारा पाणी ते करणं सांग, दुसरं काय बघायचं, वांदे राखला बघायचं. चला जाऊया शेतात आणि हाकलूया वांदरे. बोरं ते संपले वाटतं, आता संपले नाही अजून, थोडे बाकी आहे. काय असले तर बोरं खाऊ, बोरं बी असते किंवा भाऊ बोरं आहे की नाही येसू आणि मग जाऊ. तर चला जाऊया शेतात. फायनली आपण पोहोचलो शेतात. तरी आपल्या वासऱ्या त्यांना पाणी गिनी पाजू आणि चारा गिरा टाकू आणि मग पुढे जाऊ दुकानवरती, कारण की दुकानवरती कस्टमर आलाच नाही अजून. त्यांना सांगितलं होतं येतो म्हणून लवकर, पण आलंच नाही. ते जेव्हा तेव्हा त्याचं गहू काढून देऊ. तर आता दुकानवरती जाऊन बसू, चारा पाणी करू पाहिजे वासऱ्याला. चला जाऊया घरी, म्हणजे दुकानवरती, आणि बघूया दुकानवरती गिऱ्हाईक आले की नाही. चला, वांदरं त्या तिकडे झाडावरती बसलेले, ते काही जा म्हणजे आकलाला तिकडे किती काय त्याने तिकडे काही गेलेले वाटतं काही या झाडावरती. त्यांना हाकला, पण हाकल्याला कसं खूप मोठा देते. छो उतर, तिकडे वरती बसलेले गायच बसून दे, त्यांना जाऊ द्या. आपण जाऊया घरी, नुकसान करते म्हणून आपल्याला हाकलतो व्हायचं नाही, बाकी काही नाही, कारण त्यांना काही एवढं समजत नाही. जाऊ द्या, मला वाटतं हाकला म्हणून, कशी घरचे म्हणजे जाऊ दे. चांगला जाऊन दुकानावरती घरी, कारण माझं बाकी होतं जेवण. म्हणजे मी शेतातून डायरेक्ट घरी नाही आलो, मी दुकानात गेलो होतो विश्वजवळ, तिथून मग घरी आलो आणि आता जेवण करतोय. तर आज जेवायला आहे डांगर, आपलं कांदा ठेचा आणि बेसन आणि त्यासोबत थालीपीठ. तर आता जेवण करतोय मस्त. आपण आता म्हणजे कम्प्युटरवरती चालू केलेलं आहे आपल्या ब्लॉग सौरभ जोशीचा. दिसणार नाही सौरभ जोशीचा ब्लॉग उठतोय गायच. आणि जेवण करू आणि मग चला बघूया, पुन्हा जायचं एका दुकानवरती. शेतातून आलेलं आहे, वांदरे काय खाल्ली
चला जेवण करू आणि मग जाऊ. हा काय संध्याकाळी पण पुन्हा काका आणि मी आलेलोय. हे सुद्धा आले आमच्यासोबत लाईन वाळ्या लाईन बहीण हे वाळ्या हे वाळ्या घाललाय याला दिसत नाही बा. आम्ही आता पुन्हा आलेलो शेतात जायला मध्ये बांधायला आला असं ना. आता मी काही पाहिलं नाही. सकाळी आलो तुम्ही ते किरणला फोन लावला तर ते म्हणे तो गायस. तर फायनली आपला भाजीपाला बघा किती मोठा. हे शेपू वाटतं आणि हे इथं मेथीचा भाजीपाला बघा किती मोठा झालेला मस्त. हे लसूण आहे हा वाला आणि पलीकडे कांदा आहे. तिकडे कांदे बी दाखवतो मी 10 मिनिटं. हे पण मेथीचे इथं एक्स्ट्राचे आणि हे कांदे आपण त्या दिवशी लावले होते. हे वाक्यात मस्त मोठं राहिले. आणि हे वाटाणे झाडे घ्यायचे. हे बघा असे असतात वाटाणे. याला आता फुलं लागतील आणि मग त्या फुलांना वाटाण्याचे ते शेंगा लागते. शेंगा त्या शेंगामध्ये येतो वाटाणे. आणि हे आपले हरभरा याला पण आता फुलं आलेले हे अशी फुलं. आणि या फुलांच्या नंतर मग त्याला हरभरे घाटे लागते तर घाटे आणतो आम्ही. मग ते घाटे म्हणजे हरभरे ते लागते. आता फुलं लागले म्हणजे अजून बहुतेक 3-4-5 दिवसांनी काहीतरी त्याला आता हे लागतील घाटे. तर चला बघू हरभरा कसं येतं काय. तर मस्त आलं काय हरभरा. बघा हे हिरवगार चाललंय सगळं असं. आणि आपल्या विहिरीचं पाणी विहिरीचं पाणी पण आलेलं आहे वरती. पुन्हा आता पुन्हा गहूला पाणी सोडावं लागेल. किती दिवसांनी काय माहिती पण सोडणं लागेल. तर बघूया गव्हाला पाणी सोडू. हे आपलं गहू आता खूप फास्ट मोठा होईल म्हणे. काकाने सांगितलं काय ते लोक कसं आहे काय. हे आपलं गहू बघू शकता काहीच तुम्ही किती मोठा झालेला आहे. चला चारा पाणी करूया गायला आणि मग पुन्हा जाऊया घरी. मम्मी सिल्लोडला झालेले आज त्याच्यामुळे अजून मम्मी घरी आलेली मीटिंग होती माहिती मम्मीची. तर आता मी चाललेलं आहे घरी नाही सपराकडे जाऊ. पहिले गायला चारा पाणी करू सपरात बांधू. मध्ये मी काका लावलेला आहे लसूण मध्ये बांधू गायला आणि मग जाऊ घरी. चला जाऊया सपराकडे. गायस तर आता गायला चारा पाणी करून मध्ये सपरामध्ये बांधलेले दोन्ही पण वासरांना. आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी. बघूया मम्मी आलेली की नाही घरी. चला जाऊया घरी. हे बघा सनसेटचा व्ह्यू गायस. तर फायनली मम्मी घरी आलेली आहे. सकाळी गेली होती 10 वाजेला तर आत्ताशी आलेली आहे घरी. बघू शकता तुम्ही. मॅडम बचत गटाची मॅडम दुकान बंद होते आज. काय